हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, नवीन वर्ष सुरू झालं रे झालं की तुम्हा मुलांना वेध लागतात ते उन्हाळ्याच्या सुट्टीचे. उन्हाळा तसा फारसा कोणाला आवडत नाही, पण तरीही सुट्टीचा सुखद गारवा आपल्याला हवा असतो. वर्षातल्या वेगवेगळ्या ऋतूंचे हे वेगवेगळे महिने आपलं वेगळेपण टिकवून आहेत. आणि तुम्हालाही तुमचं वेगळेपण टिकवून ठेवायचं असेल ना, तर 12 महिने न चुकता अभ्यास करायचा आहे. बरं बघा, ऋतूंसारखेच वेगवेगळे मोहक अभ्यास मस्ती आपल्या शाळेत सुद्धा आहे. चला मग करूया थोडा अभ्यास, थोडी मस्ती. त्यासाठी सर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, जून महिन्यापासून केली मुलांची शाळा सुरू होते, बरोबर? हो, आणि शैक्षणिक नवं वर्ष सुद्धा सुरू होतं. पण खरं तर नवीन वर्ष सुरू होतं ना, ते म्हणजे इंग्रजी कालगणनेनुसार जानेवारी महिना आणि मराठीनुसार चैत्र महिना. बरोबर. या प्रत्येक महिन्याला की नाही अंक सुद्धा आहेत. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहितीये की इंग्रजीमध्ये सुद्धा 12 महिने आहेत आणि मराठीत सुद्धा 12 महिने आहेत. करेक्ट. पण कोणत्या क्रमांकावरती कुठला महिना येतो हे मात्र मुलांनी आता चोखंदळपणे ओळखायला हवं, नाही का? हो, म्हणजे बघ, आपल्याला जर कोणी इंग्रजी महिने विचारले तर आपण जानेवारी पासून सुरुवात करतो. आणि मग आपल्याला तो एक क्रम लक्षात राहिलेला असतो डोक्यामध्ये, म्हणून आपण अचूक उत्तर देऊ शकतो. पण जर मध्येच कोणी विचारलं की 5वा महिना कोणता, 8वा महिना कोणता आणि 10वा महिना कोणता, तर आपल्याला किंचितसा विचार करायला लागतो. आणि तोही विचार टाळायचा असेल तर सगळे महिने आणि त्यांचे क्रमांक आपल्या लक्षात राहायला हवेत. हो ना, त्यामुळे क्रमांकानुसार महिने लक्षात असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपणही आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना थेट महिन्याचं नाव न विचारता क्रमांकाचा महिना कोणता असं विचारलेलं आहे. म्हणजे बघ कसं, त्यांना आपण प्रश्न सांगितलाय की 5व्या इंग्रजी महिन्याचं नाव सांगा. आणि मुलांनी अगदी अचूक उत्तर आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिलेलं आहे. तुला माहितीये का हा महिना कोणता ते? मला तर माहितीये, पण आपण बघूया ना मुलं काय उत्तर देत आहेत ते सुद्धा. चल मग आज कोणाशी बोलूयात? आज आपण बोलूयात विहान चन्नेवार या जिल्हा परिषद केंद्र शाळा धानोरा इयत्ता 2री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याशी, जो तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली इथे राहतो. त्याच्या सोबतच त्याची आई अश्विनी चन्नेवार यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, चला मग आता आपण बोलूयात विहान सोबत. नमस्कार शरदजी. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात आपण? छान मॅडम, छान. विहान आता 2री मध्ये आहे, बरोबर? हो हो हो. मग मला सांगा, त्याचा घरी अभ्यास कोण कोण घेतं बरं? त्याची मम्मी आणि मी पण घेतो ना मॅडम. आणि मग विहान बसतो अभ्यासाला की खूप दंगामस्ती करतो अभ्यासाला बसवलं की? खूप खूप छान करतो तो. अरे वा. आणि त्याला खेळायला पण आवडतं का? हो, खेळते पण मॅडम तो. मग तुम्हाला विहान मधला सगळ्यात जास्त असा कुठला गुण आवडतो बरं? त्याचं म्हणजे त्याला लपाछपी खूप आवडते आणि अभ्यासाला तो खूप टाइम देतो. बरं, तुम्ही कधी कार्यक्रम ऐकला आहे का हा शाळेबाहेरची शाळा? हो ना मॅडम, मी आकाशानं ऐकलं होतं. मग तुम्हाला या कार्यक्रमातलं काय काय आवडतं बरं? म्हणजे मला असं आवडतं की म्हणजे छान आहे प्रोग्राम,
म्हणजे आपण कोरोना काळामध्ये आपण मुलं शाळेत जात नव्हते, हो की नाही? आणि कसं आहे का त्याच्यामुळे आपल्याला एक घरी बसूनच सर्व कार्यक्रम करता आले, अभ्यासाचा घेता आलं. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, आता शाळेत पण जो अभ्यासक्रम देतोय म्हणजे काय आपण सांगितल्या गेलेले आहे ते विहान सर्व गोष्टी होमवर्क देतो आपण घरी येऊन करतोच. कोणते पण टीचर सांगितलं ना होमवर्क करून या, तो करून येतेच. आणि आपलं पण ऐकणं राहते, तो स्वतःही ऐकत नसेल पण आपण ऐकतो. अरे वा, आता आम्हाला विहान सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे तो? विहान इकडे रे. हॅलो. हॅलो विहान, कसा आहेस तू? छान. आणि आता काय करत होतास? खेळत होतो. कुठला खेळ तू आता खेळत होतास? गिल्ली दांडू. अरे वा, तुला येतं खेळता विटी दांडू? रोज खेळतोस का रे तू विटी दांडू? नाही, मग कधी खेळतो? कधी कधी. संध्याकाळी थोडा वेळ खेळते, मग हात पाय धुते, मग अभ्यास करते. आणि मग तू रोज कुठले कुठले खेळ खेळतोस? पतंग उडवते मी, नाही तर लपाछपी खेळते कोणासोबत. मग घरी आल्यावर जेवण करते, मग थोडा वेळ झोपते, मग संध्याकाळी आली का उठते, मग हात पाय धुते. अरे वा. मग आम्हाला सांग, तुझ्या मित्रांची नावं काय काय आहेत बरं ज्यांच्यासोबत तू रोज खेळतोस? मंथन, योग, प्रणय. बरं. आणि आम्हाला सांग, तुला अभ्यास पण करायला आवडतो का मग रोज? हो. तुझा आवडता विषय कुठला आहे रे? गणित. पण आजचा आपला अभ्यास आहे तो गणिताचा आहे का रे? नाही. कुठल्या विषयाचा आहे रे? इंग्रजी. मग चल आपण करायचा का तो अभ्यास आता? हो. मग चल, आम्हाला 5व्या इंग्रजी महिन्याचं नाव सांग बघू. मे. कसं बरं, कसं शोधून काढलंस तू हे उत्तर? मला माहित आहे. कसं कळलं तुला, पण कसं माहितीये तुला? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. हा, म्हणजे जानेवारी पासूनचा 5वा महिना मे आहे, बरोबर? हा. मला सांग, तुझा वाढदिवस कुठल्या महिन्यामध्ये येतो? नोव्हेंबर. मग तो कितवा महिना झाला इंग्रजी मधला? 11. व्हेरी गुड. आणि एकूण किती महिने आहेत बरं एका वर्षामध्ये? 12. शाबास, तुला सगळ्या महिन्यांची नावं माहिती आहेत का इंग्रजी मधल्या? हो. मग आम्हाला सांग बरं ही सगळी नावं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. व्हेरी गुड. विहान, तू आता आम्हाला सांगितलंस की तुझा आवडता विषय गणित आहे, बरोबर? हो. मग तुझे पाढे कुठपर्यंत पाठ आहेत? 11. मग तू आता आम्हाला 9चा पाढा म्हणून दाखव बरं. 9 1 9, 9 2 9 6, 9 6 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90. आणि तुझा आवडता पाढा कुठला आहे बरं? माझा आवडता पाढा 5. म्हणून दाखव बरं 5चा पाढा. 1 5 10, 5 6 15, 5 24, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. व्हेरी गुड. मस्त. आता आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय? काय स्वप्न आहे तुझं? पोलीस. का बरं, तू असं का ठरवलं की पोलीसच व्हायचं आपण? देशची रक्षा करावा. अरे बापरे, का? तुझ्या डोळ्यासमोर आहे का असा कोणाचा आदर्श? हो. कोणाचा आदर्श आहे? बाबाचं. अच्छा, बाबा काय करतात तुझे? ऑफिस. कुठल्या ऑफिस मध्ये काम करतात? तहसील. बरं, ठीक आहे. विहान, तुझ्याशी आणि तुझ्या वडिलांची गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. बाय बाय. रेश्मा, महिने, वार, तारीख या सगळ्या तर महत्वाच्या गोष्टी आहेतच, पण या सगळ्या सोबतच की नाही अन्न, वस्त्र आणि निवारा या की नाही मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. अगदी खरंय मधुलिका. अर्थात जसा काळ बदलत गेला तशा माणसाच्या राहणीमानात बदल होत गेले, त्याच्या आवडीनिवडींमध्ये, त्याच्या गरजांमध्ये बदल होत गेले, पण ह्या ज्या काही बेसिक म्हणजे प्राथमिक गोष्टी आहेत ना, या मात्र तशाच राहिल्या. खरंय. आणि मधुलिका, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या या प्राथमिक गरजा पूर्ण होत असतात तेव्हा आपण आपली जीवनशैली आणखी चांगल्या प्रकारे बदलू पाहत असतो. म्हणजे बघ, अन्न, वस्त्र, निवारा ही आपली प्राथमिक गरज आहे. ओके. मग जेव्हा आपल्याला एखादा निवारा मिळतो तेव्हा आपण तो निवारा फक्त राहण्यापुरता म्हणून न वापरता आपण तो आणखी सुशोभित करायला पाहतो. बरोबर? अगदी बरोबर. आणि मग त्यानंतर येतं वस्त्र. आता वस्त्र म्हणजे आपण फक्त अंग झाकायला किंवा शरीराचं रक्षण करायला, त्वचेचं रक्षण करायला म्हणून नाही वापरत, तर आपल्याला त्यातही छान छान डिझायनर कपडे सुद्धा नंतर हवे असतात. त्यातही प्रत्येकाचे आवडीचे सुद्धा रंग असतात बरं का. करेक्ट. म्हणजे एकूणच काय, बदल हा निसर्गाचा नियम आहेच, पण त्या नियमामध्ये आपणही कुठेतरी सामावू पाहत असतो.
मग चल आता आपण थोडंसं वस्त्रोद्योगातील बदलांकडे लक्ष देऊयात. कारण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण प्रश्न विचारलाय की वस्त्रोद्योगात पूर्वीपेक्षा कोणते बदल झाले आहेत याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं सुद्धा पाठवलेली आहेत. ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आता आपण वस्त्रोद्योगातील बदलांची ही माहिती ऐकूयात. नक्कीच ऐकूयात. मुलांनो, रोहन आणि सानिया या दोघांनीही आपल्याकडे असलेल्या कपड्यांचा विचार न करता भरपूर कपडे खरेदी केले. त्यांपैकी बऱ्याच कपड्यांचा ते वापर करत नाहीत. या कपड्यांचे आता काय करावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. हा त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही त्यांना काय सुचवाल? बाई, त्यांनी ती कपडे अनाथाश्रमात द्यावेत, म्हणजे तेथील मुलांच्या ते उपयोगी पडतील. किंवा बाई, त्यांनी ते कपडे भूकंप, महापूर, वादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्ती आलेल्या ठिकाणांना द्यावेत. अशा लोकांना मदत करणाऱ्या काही सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था असतात, त्यांना द्यावेत. त्यांच्या आसपासच्या रेल्वे स्टेशन, बस स्थानके, माळरानावर राहणाऱ्या लोकांना त्यांनी ते कपडे नेऊन द्यावेत. छान, अगदी बरोबर सुचवलं सर्वांनी. करून पहा. मुलांनो, आपण कापड व त्याच्या गरजेबद्दल आत्तापर्यंत माहिती घेतली. आता आपण हे कापड तयार कसे केले जाते याची माहिती घेणार आहोत. त्यासाठी वस्त्रोद्योगात किंवा कापड गिरणीत काम करणाऱ्या, ज्यांना कपड्याची संपूर्ण जाण आणि माहिती आहे, अशा व्यक्तीला आज आपण आपल्या वर्गात बोलवले आहे. त्यांना प्रश्न विचारून या उद्योगाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊ. तुम्ही जो उद्योग करता त्याचे नाव काय आहे? हा वस्त्रोद्योग आहे. या उद्योगातून निर्माण होणारे उत्पादन कोणते आहे? या उद्योगातून कापड म्हणजेच वस्त्र उत्पादित केले जाते. वस्त्रनिर्मितीसाठी कोणता कच्चा माल वापरतात? वस्त्रनिर्मितीसाठी सूत आणि सुतासाठी कापूस हा कच्चा माल वापरतात. सुताप्रमाणेच रेशमाचे, लोकरीचे किंवा कृत्रिम धागेही वापरतात. कच्चा माल कोठून आणला जातो? या उद्योगासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे कापूस अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम यांसारख्या जिल्ह्यातून आणला जातो. सूत गिरण्यातून त्यापासून सूत कातले जाते. कृत्रिम धागे गुजरातमधून व इतर ठिकाणाहून येतात. रेशमी धागे कर्नाटक, आसाम येथून येतात. कच्च्या मालाचे स्वरूप काय असते? कच्चा माल कापूस, सूत, धागे अशा स्वरूपात असतो. हे आपण आत्ताच पाहिले. तयार होणारे उत्पादन विक्रीसाठी कोठे पाठवले जाते? तयार होणारे उत्पादन विक्रीसाठी पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक यांसारख्या मोठ्या घाऊक बाजारपेठा असलेल्या शहरात पाठविले जाते. तिथून मग इतर ठिकाणी राहणारे किरकोळ विक्रेते आपल्या दुकानासाठी खरेदी करतात. या वस्त्रांचा वापर कोणत्या ऋतूमध्ये करतात? या सुती वस्त्रांचा वापर उन्हाळ्यात जास्त करून करतात. या उद्योगासाठी कोणकोणत्या प्रकारचे कामगार लागतात? या उद्योगासाठी कुशल व अकुशल अशा दोन्ही प्रकारचे कामगार लागतात. हे कामगार कोठून उपलब्ध होतात? हे कामगार आसपासच्या प्रदेशातून उपलब्ध होतात. आता वस्त्रोद्योगात पूर्वीपेक्षा कोणकोणते बदल झाले आहेत? फार पूर्वी कापड विणण्यासाठी हातमागांचा व सूत कातण्यासाठी चरख्याचा वापर केला जात असे. त्यात मनुष्यबळाचा वापर जास्त केला जात असे. आता त्याऐवजी यंत्रांचा वापर करून मनुष्यबळाचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे वेळेची, श्रमाची व पैशांची बचत होऊ लागली आहे. या उद्योगात तुम्हाला येणाऱ्या समस्या कोणत्या? कुशल कामगारांचा तुटवडा, कधी दर्जेदार कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा, विजेचे भारनियमन यांसारख्या समस्या या उद्योगात येतात. तुम्ही आमच्या वर्गात आलात आणि आम्हाला वस्त्रोद्योगातील एवढी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. पाहिलंत मुलांनो, आपण त्यांच्याशी बोलत असताना वस्त्रोद्योगाशी निगडीत शब्द आले ते म्हणजे हातमाग व चरखा होय. हातमागावर ताणा आणि बाणा विणून कापड तयार केले जाई. चरख्याचा वापर करून सूत कताई केली जात असे. मुलांनो, त्यांच्याशी चर्चा करून आपण वस्त्रोद्योगाची बरीच माहिती मिळवली आहे. रेश्मा, खरंच बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि हे होत राहणारे बदल प्रत्येकाने अंगीकारले पाहिजेत. बरोबर. पण मुळात कुठली गोष्ट ऍक्सेप्ट करायची म्हणजे ती मान्य करायची हे मुलांना कळायला हवं. हो. आणि हे जर समजवायचं असेल, म्हणजे फक्त हेच नाही बरं का, यासारख्या अनेक गोष्टी समजवायच्या असतील तर गोष्टीसारखं उत्तम माध्यम नाही. अगदी खरंय.
आपल्याला जे सांगायचंय ते आपण आता गोष्टींच्याच माध्यमातून सांगूयात मधुलिका. करायची मग सुरुवात गोष्टीला? लगेच करूयात. घार आणि ससा. सकाळची वेळ होती. ससा पाठीवर दप्तर घेऊन जंगलातल्या वाटेने शाळेत चालला होता. चालता चालता त्याला एक विचित्र आवाज आला. ससा दचकला. तो तिथून धूम पळत सुटणार तितक्यात कुणीतरी बोलू लागलं. थांब, पळू नकोस, माझी मदत कर. तो आवाज ऐकून ससा झुडपाजवळ गेला. पाहतो तर काय, एक मोठी घार झुडपाच्या आत पडली होती. घार म्हणाली, ससुल्या, आकाशातून उडता उडता पतंगाचा धागा माझ्या पंखात अडकला आणि मी आकाशातून जमिनीवर येऊन पडले. माझ्या पंखांमधून रक्त येतंय. सशाने पाहिलं, घारीच्या पंखाला जखम झाली होती. मग सशाने तिचे पंख धाग्यातून सोडवले. नदीतून पाणी आणून तिला पाजलं. घारीला थोडं बरं वाटलं. ती पंखांची फडफड करत उभी राहिली. सशाला थँक्यू म्हणत घार उडून गेली. एके दिवशी ससा शाळेतून घरी चालला होता. वाटेत जोराचा पाऊस पडू लागला. विजा कडकड करू लागल्या. ससा घाबरून घराकडे धावत निघाला. त्याला वाटेत पाण्याचा ओढा लागला. पावसामुळे ओढा नदीसारखा फुगला होता. सशाला पलीकडे जाता येईना. अंधार पडू लागला. ससा घाबरून रडू लागला. तेवढ्यात आकाशातून घार जमिनीवर उतरली. ससुल्या, तू का रडतोयस? तिनं विचारलं. ससा म्हणाला, मला घरी जायचंय, पण मी वाटेत अडकलोय. मला आईची खूप आठवण येतेय. घार म्हणाली, एवढंच ना, मी पोचवते ना तुला घरी. बस माझ्या पाठीवर. घारीनं असं म्हटलं आणि ससा आनंदला. चटकन उडी मारून तिच्या पाठीवर बसला. माझे पंख घट्ट धर बरं का, असं म्हणून घार आकाशात उंच उडाली. सशाने छोट्या हातांनी घारीचे पंख धरून ठेवले. थोड्याच वेळात घार सशाच्या घराजवळ पोचली. ससा खाली उतरला. त्याने थँक्यू म्हणत घारीला घट्ट मिठी मारली. त्याचे आई बाबा घराच्या दरवाजात त्याची वाट पाहत उभे होते. ससा घारीला टाटा करत घराकडे धावत सुटला. रेश्मा, आपल्याच काय किंवा इतर देशांचा आपण इतिहास पाहिला ना स्वातंत्र्याचा, तर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की फक्त एकच व्यक्ती नाही, तर घरातले अनेक सदस्य मंडळी या स्वातंत्र्य युद्धामध्ये उतरले होते. खरे मधुलिका, आणि त्यापैकीच एक कुटुंब म्हणजे चाफेकर बंधू. अगदी बरोबर. आणि त्यांच्या संदर्भातला अभ्यास आज आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दिलाय. त्यांना आपण विचारलंय की चाफेकर बंधूंनी रँडचा वध का केला याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी याचा अभ्यास केलेला आहे आणि अचूक उत्तरं सुद्धा आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. ओम डोळस या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळांना इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे राहतो. ओके, मग बोलूयात आता आपण ओम सोबत. हाय ओम. येस मॅम. कसा आहे तू? बरं आहे मॅम. आणि कसा सुरू आहे तुझा अभ्यास? छान चालू आहे मॅम. बरं, आम्हाला सांग, घरी तुझा अभ्यास कोण कोण घेतं बरं? पप्पा. आणि आई नाही घेत अभ्यास? घेती मॅम. आणि तुला कुठल्या विषयाचा अभ्यास करायला खूप आवडतो? मराठी. तुझा आवडता विषय कुठला आहे? मराठी. पण आजचा आपला अभ्यास आहे तो इतिहासच आहे, मग तो केलास की नाही केलास? केलाय मॅम. व्हेरी गुड. चल मग आता आपण आधी अभ्यासच करूया, ठीक आहे? येस मॅम. मग आम्हाला सांग की चाफेकर बंधूंनी रँडचा वध का केला, ही माहिती तू मिळवलीस का बरं? सांग बरं या प्रश्नाचं उत्तर. 1897 साली पुण्यात प्लेगची साथ होती. त्यात लोकांचे बळी जाण्याचे प्रमाण वाढत होते. प्लेगचा
बंदोबस्त करण्यासाठी रॅड याची प्लेग कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुणे प्लेग पासून मुक्त करण्यासाठी रॅडने स्वच्छता मोहीम राबवून लोकांवर जुलूम जबरदस्ती केली. याचा बदला घेण्यासाठी चापेकर बंधूंनी रॅडचा वध केला. व्हेरी गुड. बरोबर. बरं ओम, तू मगाशी आम्हाला सांगितलंस की तुझा आवडता विषय मराठी आहे, बरोबर? हो मॅम. ओम, तुझी एखादी पाठ असलेली कविता आम्हाला म्हणून दाखव ना. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, जागोजागी चित्रांची ध्यान मांडली पंगत, असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा चित्रकार हिरवा देखावा रेखितो, कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांची ध्यान मांडली पंगत, असा रंगारी श्रावण रंग उजळीत येतो. व्हेरी गुड. खूप छान तू आता आम्हाला कविता म्हणून दाखवलीस. आम्हाला सांग, तुला खेळायला पण आवडतं का रे? हो मॅम. कुठले कुठले खेळ खेळतोस तुझ्या फ्रेंड सोबत तू रोज? कबड्डी, बॅडमिंटन, क्रिकेट. आणि तुझा आवडता खेळ कुठचा ह्या सगळ्यामधला? कबड्डी. आणि तू किती जणांना आतापर्यंत आउट केलंयस? खूप जणांना आउट केलं मॅम. आणि हायएस्ट नंबर किती आहे तू आउट केलेल्यांपैकी? 3 किंवा 4 जणांना केलंय मॅम. अरे वा, मस्त. मग तुला असं वाटतं का पुढे जाऊन तू कबड्डी या खेळातच काही करिअर करावं असं? हो मॅम. पण तुझी काय इच्छा आहे? तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय? डॉक्टर. का बरं, तू असं काय ठरवलंस की आपण डॉक्टरच व्हायचं? मॅम, मला लोकांची सेवा करायची आहे. बरं, मग त्यासाठी इतर अनेकही शाखा आहेत, त्यासाठी डॉक्टरच व्हावं असं का वाटतं? आमच्या गावात विजयदादा सुरेश हे खूप मोठे डॉक्टर आहे ना. बरं. यांच्या प्रेरणा घेऊन मला असं वाटतं डॉक्टर व्हावं. वा 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 वा. ते आदर्शवत वाटतात का तुला? हो मॅम. मस्त ओम, खरंच खूप छान आदर्श आहे तुझ्या डोळ्यासमोर. तुझ्याशी गप्पा मारून आम्हाला खरंच खूप मजा आली. तू अभ्यासही खूप छान केला होतास आणि प्रश्नाचं उत्तर सुद्धा पटापट दिलंस. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. यू आर वेलकम. बाय बाय. बाय. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये हिंगोली जिल्ह्याच्या ज्ञानगंगा गटाच्या सहभागी होत आहेत सविता देवकर, रंजना मस्के, सारिका पोले आणि सविता हाके. नमस्कार सविता ताई, नमस्कार रंजना ताई, सारिका ताई आणि सविता ताई. नमस्कार मॅडम. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? आम्ही खूप छान आहे. मस्त, ऐकून खूप छान वाटलं. आणि मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे? खूप छान आहे अभ्यास. मुलं अभ्यास करतात की त्यांच्या मागे सतत लागावं लागतं? अभ्यास करा रे, अभ्यास करा रे. आठवण द्यावी लागते मॅडम. पण आठवण केल्यावर बसतात ती मुलं अभ्यासाला? हो मॅडम. तुमच्यापर्यंत हे आयडिया व्हिडिओ पोहोचतायत का? हो मॅडम. कधी पोहोचतात? कुठल्या वारी मिळतात तुम्हाला? सोमवारी. आणि तुम्ही मग प्रयोग कुठल्या वारी करून बघता तुमच्या गटात? सोमवारी संध्याकाळून. लगेच करून बघता प्रयोग? संध्याकाळी. आणि मग मुलांकडनं हे सगळे प्रयोग तुम्ही कधी करून बघता? आठवड्याभर मॅडम. अच्छा. आणि एकत्रितपणे करता की घरी करता आपापले प्रयोग? आपापल्या घरी करतो. मग एकत्रितपणे नाही करत कधी? सोमवारी करतो एकत्रितपणे. अच्छा. आता सविताताई, तुम्ही आम्हाला सांगा की तुमच्या गटाला तुम्ही नाव काय दिलंय बरं? ज्ञानगंगा. का बरं हेच नाव द्यावं असं का वाटलं? कारण त्याच्यात संपूर्ण ज्ञान आहे म्हणून त्या मला आवडलं, म्हणून आम्ही ज्ञानगंगा हे नाव ठेवलं. वा, किती छान विचार आहेत तुमच्या गटाचे. ऐकून खूप छान वाटलं. आणि तुमच्या गटाची सुद्धा प्रगती अशीच छान व्हायला हवी म्हणून तुम्ही सतत प्रयोग करत असता, बरोबर? हो. अगदी अलीकडे तुम्ही कुठला प्रयोग करून बघितला होता आयडिया व्हिडिओज मधला? भाज्याचे रंग बनवणे, भाज्यांचे रंग मुलांना कसे करून दाखवायचे तेच बनवणे. आणि मग मुलांना मजा आली का? हो. काय काय पाहिलं मुलांनी? मुलांनी वस्तूंचे नाव जोड्या द्यायच्या. हा. मला सांगा, तुम्ही मुलांसमोर कुठल्या कुठल्या वस्तू ठेवल्या होत्या? बीट ठेवलं होतं, त्याच्यासमोर पालकाची भाजी, गाजर, याचे सगळं ते चुरगा करून पाण्यात भिजून त्याला करून दाखवलं मुलांना. बरं. काही प्रयोग असं जे मुलांसोबत तुम्हाला काही खेळ खेळायचे होते? हो. कुठले कुठले खेळ खेळलेत तुम्हाला आठवतंय का काही? विमान बनवणे, दोरीच्या अडथळ्यावरून ते डोळे बांधून ती पट्टी बांधून त्याची हे करणे, फुलांची सजावट करणे, ताटात बांगडी ठेवून त्यात धान्य टाकणे. रंजनाताई, तुम्ही आम्हाला सांगा की काय काय तुम्ही फुलांची सजावट केली होती बरं? मॅडम, आम्ही ते थोडे फुलं जमवले आणि त्याचे गोल आकार काही
रांगोळी काढतो आपण तसे आकार काही सजवले होते आम्ही. आणि मग हे आकार कुठल्या कुठल्या फुलांचा वापर केला होता? आम्ही गणेरीचे, गोकर्णाचे, झेंडूचे आणि आमच्या म्हणजे दारामध्ये जेवढे ते स्वस्तिकचे भेटतात ते जास्वंदाचे सगळे फुलं वापरले, काही पानं वापरले. मुलांना माहिती आहेत काही सगळी फुलं, त्यांची नावं माहिती आहेत का रंगांसकट? हो ना मॅडम, कारण दारात असल्यामुळे मुलांना रोजच ते पाहिल्यामुळे माहित येतं. बरोबर बरोबर. आणि ह्यानंतरचा प्रयोग तुमच्या गटात तुम्ही कुठला केला होता सारिकाताई? टेबलावर ग्लास ठेवून उघडून पुढच्या ताटात घालतो, फुगा उडवतो. टेबलावर ग्लास ठेवून नंतर फुगा उडवला? ग्लास ठेवून उडून. म्हणजे नेमकं काय काय केलं तुम्ही ह्याच्यात? टेबलावर आधी तुम्ही ग्लास ठेवलात, बरोबर? कप फुकले तर ताटात. आणि मग मुलांकडनं तुम्ही हा प्रयोग कसा करून घेतलात? टेबलावर ग्लास ठेवून फुकवा लावलं मुलांना. मग मुलांनी हे फुंकर मारल्यानंतर ग्लास पुढे सरकला का थोडा तरी? हो सरकला मॅडम. कोणाकोणाचे ग्लास पडले बरं? माझ्या मुलाचा. अरे वा, शक्तिशाली आहेत म्हणजे तुमच्या गटातली मुलं. हो मॅडम. वा वा वा, मस्त. मला सांगा, तुम्ही हे सगळे प्रयोग करत असताना घरातल्या कुठल्या कुठल्या वस्तूंचा वापर करता? लिंब, कांदे, आलू मोजायला शिकवणे, त्याची गणिताची बेरीज करणे. आपण जर पोळ्या केल्या तर त्या पोळ्या जर मुलांना खाल्ल्या तर किती पोळ्या खाल्ल्या, एका चपातीचे किती भाग होतात? 4 भाग होतात. मुलं म्हणतात आम्ही 2 भाग खाल्ले, 1 भाग राहिला. अरे वा, तुम्ही मुलांना बेरीज आणि वजाबाकी सुद्धा ह्याच्यातून शिकवताय तर. हो. कसं वाटतंय मग हसत खेळत गप्पा मारत अभ्यास सुरू आहे तर? खूप छान वाटतं मॅडम, आम्हाला पण आनंद वाटतो त्याच्यामध्ये शिकण्यामध्ये. आणि मुलांना पण अभ्यास करा म्हणलं तर ते अभ्यास करणार नाहीत, पण त्याच्या खेळण्यातून जर अभ्यास शिकवला त्याला तर त्याला चांगलं वाटतंय. अगदी खरंय, अगदी खरंय. दुसऱ्या दिवशी मग मी अजून शिकव, मला त्याला शिकण्याचा आनंद वाढतो. मुलांच्या शिकण्यातला आनंद वाढतो हे खरंच खूप छान तुम्ही आता आम्हाला सांगितलं. पण हा आनंद दिवसागणिक वाढायला हवा असं वाटतं का तुम्हाला सगळ्या जणींना? हो मॅडम. मग अजून कुठले कुठले प्रयोग केले तुमच्या गटामध्ये तुम्ही सविताताई? आम्ही एका बॉल मध्ये पाणी घेऊन संत्रे तरंगवायचे खेळ घेतले मॅडम. अच्छा, त्याच्यानंतर काय केलं अजून? संत्र सोलून टाकलं की खाली बुडू लागलं आणि तसंच टाकलं की वरी तरंगू लागलं. हो बरोबर. मग मुलांना पाहून मजा आली का हे? हो मॅडम, मुलांना खूप मजा आली पाहून आणि आम्हाला पण. आणि मग जेव्हा तुम्ही हे सगळे प्रयोग करून बघता तेव्हा मुलं तुम्हाला काही त्या प्रयोगांवरनं प्रश्न विचारतात का? हे असं का झालं? हो ना मॅडम, ते म्हणतात ना हे टपरासहित कसं बुडणं, टपर काढल्यानं कसं बुडायलं. मग तुम्ही काय सांगता त्यांना? त्या संत्र्याच्या टपकामध्ये अशी हवा भरलेली असते म्हणून ते तरंगते आणि ते टपर काढले की खाली हे होते, बुडते. बरोबर. आम्ही सांगतो त्याला. अगदी खरं आहे. मग मला सांगा की ह्या सगळ्या आयडिया व्हिडिओचे प्रयोग केल्यामुळे मुलांमध्ये काही फरक जाणवतोय का तुम्हाला? हो ना मॅडम, जाणवतो ना. काय काय फरक जाणवतोय? मुलं खूप आनंदाने शिकतात मॅडम. आम्ही दर आठवड्याला मीटिंग घेत होते, खेळ घेताना मस्त कंटाळा करत नाहीत ना. हो. म्हणजे मुलांमध्ये सकारात्मक बदल होतोय तुम्हाला जाणवतंय तर? हो मॅडम. आणि अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवे असं वाटतं का तुम्हाला सगळ्या जणींना? हो मॅडम, हो. असे चालू राहावं असं वाटतंय आम्हाला सगळ्यांना. ओके. सविताताई, रंजनाताई, सारिकाताई आणि सविताताई आजच्या कार्यक्रमात तुम्ही सगळ्या जणी सहभागी झाला. तुमच्या गटाची प्रगती सुद्धा खूप छान सुरू आहे. हे ऐकून खूप मस्त वाटलं. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. यू आर वेलकम. बाय बाय. बाय बाय. सो फ्रेंड्स, आपण वर्षाचे 365 दिवस एकसारख्या पद्धतीने कधीच जगत नाही. आपली नियमित दिनचर्या एकसारखी नक्कीच असू शकते, पण अनुभव मात्र वेगवेगळे असतात. बदलत्या काळानुसार आपणही त्यात सामावून घेतो. नवनवे शोध लागत असतात. प्रगतिकारक असे नवे शोध आपण व्यवहारात स्वीकारतो. नव्या चांगल्या सवयी देखील आपण आचरणात आणतो आणि नव्या बदलांचा एक धागा आपल्याला आपला परीघ अधिक रुंदावण्यासाठी मदत करतो. चला तर मग अभ्यास मस्तीचा हाच धागा पुढे घेऊन आपण भेटूयात आता पुढल्या भागात. टेक केअर. बाय बाय. बाय बाय.